हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण गव्हापासून भटुरे बनवणार आहेत. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान पद्धतीने होतात. त्यासाठी गव्हाचे 2 वाटी पीठ घेतले आहे. आपण गव्हापासून भटुरे बनवणार आहेत. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान पद्धतीने होतात. त्यासाठी गव्हाचे 2 वाटी पीठ घेतले आहे. अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटीला थोडे कमी रवा, 6 ते 7 चमचे दही, त्यानंतर 1 चमचे साखर, 1 चमचा मीठ, हे सर्व एकत्र मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्याचे मूठ असे बंद होते हातात, म्हणजे आपलं पीठ छान होणार. अशा प्रकारे जर आपण केलं भटुरे तर व्यवस्थित होतात आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. एकदम जास्त नाही पाणी टाकायचं. एकदम हलक्या हाताने डो तयार करायचा आहे आपल्याला. याप्रमाणे जर भटुरे केले तर अगदी छान होतात, व्यवस्थित होतात. पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचे. परातीला थोडंसं राहिलेलं पीठ असतं तर ते थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचे. हलक्या हाताने एकदम हळूहळू मळून घ्यायचे. त्यानंतर ओला कपडा करून व्यवस्थित स्वच्छ त्यावरती झाकून ठेवायचं. थोडंसं तेल लावायचं. तर हे आता छोले भटुरे फेवरेट डिश झाली आहे. आणि ओला कपडा थोडासा 5-10 मिनटानंतर व्यवस्थित पीठ लावून थोडेसे भटुरे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे. जास्त जोर लावायचा नाही. गोल गोल फिरवून व्यवस्थित कडेने थोडेसे जाडसरच घ्यायचे. गोल आकार पाहिजे असेल तर गोल करायचे, लाटायचे. आणि अंडाकृती आकार पाहिजे असेल तर अंडाकृती आकार द्यायचा. आणि सगळ्या साईडने व्यवस्थित हलक्या हाताने हळूहळू लाटणे फिरवायचे आणि एकदम व्यवस्थित तेलामध्ये हळूच टाकायचे भटुरे. आणि खूप तोंड वगैरे लांब ठेवायचं, उडणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित गॅस मोठा करून व्यवस्थित फिरवून साईडने व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे जर भटुरे तळलेत तर अजिबात काही हातालाही उडणार नाही तेल आणि तोंडालाही नाही. एकदम व्यवस्थित करायचे. मी 2 उलथण्याच्या साहाय्याने हे करत आहे. एक झारा आणि उलथाणे जरी असले तरी व्यवस्थित भटुरे फुलवता येतात. अगदी सोप्या पद्धतीने अशा जर केले तर काही अडचण येत नाही. मैद्यापेक्षा गव्हाचे कधीही चांगले. मैद्याचे अनहेल्दी असतात, ते शरीराला चांगला नसतात. त्यामुळे गव्हाचे भटुरे करून खा, व्यवस्थित राहा. अशा प्रकारे व्यवस्थित भाजून तळवून घ्यायचे आणि
व्यवस्थित त्यातलं तेल निथळून मी एक टोपलं घेतले, त्यामध्ये एक कापड स्वच्छ ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे भटुरं ठेवत आहे. अशा प्रकारे मी एक एक भटुरे करून घेत आहे. जास्त पीठ लावायचे नाही, नाहीतर मग तेल खूप पिऊन घेतं भटुरे. आणि जास्त जेवढे गरज आहे आपल्याला लाटण्यासाठी तेवढे लावायचे आणि हाताने पसरून घ्यायचे. अशा प्रकारे जर भटुरे केले तर तुम्ही वारंवार करून खाणार, खूप व्यवस्थित चांगले होतात. तेलकटही होत नाहीत. व्यवस्थित त्यातील तेल निथळून व्यवस्थित तळून घ्यायचे. अशा प्रकारे जर तुम्ही तळलात तर काही प्रॉब्लेम येत नाही. कधी कंटाळा आला चपातीचा तर अशा प्रकारे भटुरे करून खावा. व्यवस्थित स्वस्त राहा, मस्त खावा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल